नमस्कार मित्रांनो, मी चेतन मोरे पाटील आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, तुमची आमची भेट जी आहे तर ती झालेली नव्हती 2-3 दिवसापासून. याच्या मागचं कारण हे की आता माझं सुद्धा कॉलेज जे आहे तर ते चालू आहे सोबत आणि त्यानंतर मी सुद्धा माझे जे काउन्सिलिंगचे स्टुडंट आहेत ज्यांचे नंबर नाही लागले त्यांना प्रायोरिटी देऊन त्यांचे कोणाकोणाचे काय काय प्रॉब्लेम्स आहेत ते त्यांना प्रत्यक्षात सांगितले की तुमचे हे चुकतं आहे वगैरे वगैरे. आणि त्यानंतर एक शेड्यूल आलेला होता आणि ते रिलीफ असं समजू शकतो आपण की की जे विद्यार्थी आहेत ते रिपोर्टिंग करू शकत नव्हते, कारण महाराष्ट्रभर पाऊस चाललेला आहे आणि त्यामुळं खूप जास्त वातावरण बिघडलेलं होतं. त्यासाठी ॲग्रिकल्चरवाल्यांनी सुद्धा याची दखल घेऊन विद्यार्थ्यांना दुसऱ्या राऊंडचा जो रिपोर्टिंगचा कालावधी आहे तर तो आज म्हणजे 21 तारीख, आज मी व्हिडिओ रेकॉर्ड करतो या टायमापर्यंत दिलेला होता आणि पुढचा शेड्यूल जो आहे तर तो वाढलेला आहे. आता विद्यार्थी म्हणतात हे बदल होत असतात का, तर मी जे माझे व्हिडिओ आधीपासून फॉलो करतात त्यामध्ये मी एका व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं की पावसामुळे टाईम टेबल जो आहे तर तो पुढे जातो. या अगोदर सुद्धा ॲडमिशन प्रोसेसमध्ये हा टाईम टेबल जो आहे तर तो पुढे गेलेला आहे, त्यामुळे यामध्ये काही नवीन नाही आहे. पण मित्रांनो, तिसऱ्या राऊंडसाठी जर तुम्हाला प्रेफरन्सेस द्यायचे असेल तर तो तुम्हाला 22 आणि 23 या 2 तारखेला देता येणार आहे. त्यानंतर मित्रांनो, तिसऱ्या राऊंडचं जे अलॉटमेंट आहे तर ते मित्रांनो म्हणजे यादी जी प्रसिद्ध होणार आहे तर ती आता 25 तारखेला होईल. या 25 तारखेला प्रसिद्ध झाल्यानंतर म्हणजे तिसऱ्या राऊंडमध्ये ज्याचा नंबर लागला की नाही लागला हे 25 तारखेला कळेल. प्रेफरन्स तुम्हाला उद्या आणि परवा टाकायचे आहे 22 आणि 23 तारखेला. त्यानंतर मित्रांनो, यांचा रिपोर्टिंगचा कालावधी असतो कॉलेजला जाणं ते म्हणजे 26, 28 आणि 29 तारखेला. 27 तारखेला मे बी काही असेल, त्याच्यामुळं त्या ठिकाणी 27ला जाऊ नका, या ठिकाणी 27 तारीख मेन्शन केलेली नाही आहे. ओके, तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा. रिपोर्टिंगचा कालावधी 26, 28 आणि 29 आहे. त्यानंतर रिपोर्टिंगला जाताना तुम्हाला ॲज ऑलवेज डॉक्युमेंट जे आहे तर ते ओरिजिनल डॉक्युमेंट प्लस तुमचं अलॉटमेंट लेटर प्लस तुम्हाला जी काही फीस भरायची असेल ती घेऊन जाणे किंवा या व्यतिरिक्त तुम्हाला फॉर्म जो आहे तर त्याची प्रिंट घेऊन जाणे, अशा प्रकारचे डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला जायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी कॉलेज जे आहे तर ते पहिल्याच राऊंडला हे फ्लोट केलेलं होतं आणि त्यांचं सेकंड राऊंडला ॲटो फ्रीज कॉलेज झालं, तेच कॉलेज मिळालं किंवा त्यापेक्षा बेटर कॉलेज मिळालं आणि कॉलेज ॲटो फ्रीज झालेलं आहे, अशा विद्यार्थ्यांना 26, 28 आणि 30 या तारखेदरम्यान म्हणजे 28, 29, 30 या दरम्यान जाऊ शकतात ते पण. ओके, तर या दरम्यान त्यांना त्यांचे जे डॉक्युमेंट्स आहे ओरिजिनल, त्यांची फीस असेल किंवा जे काही तुमचे डॉक्युमेंट्स असेल व्हॅलिडिटी वगैरेचे रिसिप्ट तुम्ही अपलोड केलं असेल तर हे सगळं घेऊन जे आहे तर ते तुम्हाला या तारखांपर्यंत जायचं आहे आणि त्या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे, सादर करायचे आहे तुमचे सगळे डॉक्युमेंट. तर ज्यांनी ॲटो फ्रीज केलेला असेल त्या विद्यार्थ्यांसाठी सांगतोय मी, किंवा ज्या विद्यार्थ्यांनी राऊंडमध्ये ॲडमिशन झालेलं असेल त्यांचं आणि त्यांची फीस वगैरे भरायची बाकी असेल तर त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा या तारखांमध्ये गेलेलं चालतं. आणि मित्रांनो, तुमचं ॲडमिशन जे आहे तर ते डन करून यायचं आहे. आता राहिला प्रश्न पुढं स्पॉट राऊंडचं काय, तर स्पॉट राऊंड जो 29 तारखेपासून चालू होणार होता तो मित्रांनो आता होईल 3 तारखेपासून चालू आणि त्या संदर्भात एक स्पेशल व्हिडिओ येईल, त्या संदर्भात तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल. पण कसं असतं मित्रांनो, मी पुढचं याच्यासाठी सांगत नाही की मला अनुभव आहे, या गोष्टी ज्या आहेत त्या बदलत असतात, डेट जे आहे तर त्या चेंज होतात. आपण एखाद्या वेळेस व्हिडिओ टाकून देतो, त्याच्यामुळं मग ते परत तुम्हाला जम्बलिंग नको व्हायला कोणी जुने व्हिडिओ बघतो त्यासाठी. सो या सगळ्या संदर्भातला हा शेड्यूल तुमच्या लक्षात आलेला असेल. आता तिसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा तुम्ही कॉलेज रिजेक्ट करू शकता, फ्लोट ऑप्शन नाही, म्हणजे तुम्ही सीट रिझर्व ठेवू शकत नाही. ही एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुम्हाला एक तर रिजेक्ट करावं लागेल किंवा त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यावे लागेल. या प्रकारचं आहे तिसऱ्या राऊंड संदर्भात. आणि मित्रांनो, अजूनही तुमचा नंबर नसेल लागला, तुम्हाला गायडन्स हवा असेल, प्रॉपर गायडन्स हवा असेल, प्रोफेशनल गायडन्स हवा असेल तर तुम्ही माझी काउन्सिलिंग जॉईन करू शकता. महाराष्ट्रातल्या टॉप कॉलेजेसला मी विद्यार्थ्यांचे ॲडमिशन करून दिलेले आहे. याच्यामध्ये 999 वाली बॅच पूर्णपणे फुल झालेली आहे. याच्यामध्ये एक विद्यार्थी घेण्यासाठी जागा शिल्लक नाही आहे, त्यामुळे 499 वाली बॅच मी चालवतो सध्या. ज्यांना जॉईन व्हायचं असेल त्यांनी या बॅचला जॉईन होणे. तुम्हाला तुमचे प्रेफरन्स, नोट्स आणि तुमचं गायडन्स जे आहे तर ते स्पॉट राऊंडपर्यंत भेटून जाईल, जेणेकरून तुमचं ॲडमिशन जे आहे तर ते तुमच्या चांगल्या बेस्ट कॉलेजला होईल. मित्रांनो, माझ्या अनुभवानुसार पुढची स्ट्रॅटेजी जी आहे तर ती विद्यार्थ्यांना मी दिलेली आहे, कशा प्रकारे करायची, काय प्रकारची पर्सनलाइज आहे. मित्रांनो, 70 38 89 31 78 या नंबरवरती तुम्ही मॅसेज टाकून तुमचं पेमेंट जे आहे तर ते सेंड करून व्हॉट्सअपला मला एक मॅसेज करून द्या, तुमची प्रेफरन्सची लिस्ट, आणि तुमच्यासोबत संपर्क जो आहे तर तो साधला जाईल. जे विद्यार्थी जॉईन आहेत काउन्सिलिंगला, थर्ड राऊंड झाल्यास तुम्हाला नोट्स ज्या आहेत तर त्या मिळून जातील, जेणेकरून तुम्ही तुमच्या अभ्यासाला मोकळे होऊन जाल. मित्रांनो, अशी होती इन्फॉर्मेशन. आणि पुढची एक स्ट्रॅटेजी सांगतोय तुम्हाला स्पॉट राऊंडसाठी किंवा थर्ड राऊंडसाठी. थर्ड राऊंडसाठी कट ऑफ जो आहे तर ते उतरेल. कट ऑफ
कट ऑफ उतरण्याचं एक वन ऑफ द रिझन म्हणजे की खूप सगळ्या ॲडमिशन प्रोसेस जे आहे तर त्या सोबत चालू नाही आहे. खूप सगळे याच्यातले विद्यार्थी जे आहेत तर ते नंतर जातील बाहेर, पण सध्या ते गेलेले नाही आहे. पण तरी पण थर्डला कट ऑफ जो आहे तर तो येईल खाली. आणि मित्रांनो आल्यानंतर, कारण सेकंडमध्ये खूप सगळ्या विद्यार्थ्यांचं अलॉटमेंट जे आहे तर ते झालेलं आहे. आता या सगळ्या माहिती बरोबर ज्यांनी चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नाही आहे सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नवनवीन इन्फॉर्मेशन जे आहे तर ती तुमच्यासाठी येत राहील. आणि मी सुद्धा आता थोडा बिझी असतो माझ्या कॉलेज लाईफमध्ये, तर त्यामुळे थोडं संपर्क तुमच्यासोबत लवकर होत नाही आहे. सो मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.